छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासिक नगरी म्हणून आणि नाथाची नगरी म्हणून देखील ओळख निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पैठण हे शालिवाहन राजाची राजधानी, संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी, अनेक संत महासंत देखील या ठिकाणी घडले गेले ते आपल्याला पाहायला मिळते. अशीच ही पावनभूमी, संत एकनाथ महाराजांची पावनभूमी म्हणून ओळख निर्माण झालेले पैठण. आज याच नाथाच्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर जे हौद आहे त्या हौदामध्ये पाणी टाकण्याची परंपरा आहे. अनेक वर्षाची ही परंपरा आजही कायम आहे. संत एकनाथ महाराजांची एवढी श्रद्धा होती की या ठिकाणी मात्र स्वतः विठ्ठल पांडुरंग त्यांच्या घरी येऊन 12 वर्ष पाणी भरल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. हा ऐतिहासिक वारसा आज देखील चालू आहे. आपण पाहू शकता हाच तो हौद आहे आणि याच हौदामध्ये पांडुरंगाने स्वतः 12 वर्ष या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांच्या घरी पाणी भरल्याचं देखील बोललं जात आहे. आजपासून खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नाथ सृष्टीला सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी नाथ महाराजाचे वंशज आहेत, पुजारी आहेत. आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थाने आजपासून नाथ सृष्टीला सुरुवात झालेली आहे. आजपासून पाणी भरण्यासाठी ही हौदाची परंपरा काय आहे? शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या वाड्यातील हा जो रांजण आहे तो या रांजणामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 वर्ष श्रीखंड्याचं रूप धारण करून यामध्ये गंगेचं, गोदावरीचं पाणी कावडीनं आणून भरलं आहे. आणि या नाथ महाराजांच्या पवित्र अशा वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 3 वेगवेगळी रूपं धारण करून 36 वर्ष प्रत्यक्ष स्वरूपामध्ये सेवा केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा संत निळोबाराय याबद्दल बोलत असताना म्हणतात की द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी धुतासे, सेवेसी तत्पर उभे ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठत असे. हे भगवान परमात्मा वेगवेगळे रूप धारण करून नाथ महाराजांच्या या वाड्यामध्ये सेवा करत होते. यामध्ये गंध उगाळण्याची सेवा असेल, पाणी भरण्याची सेवा असेल, वस्त्र धुण्याची सेवा असेल, जे पडेल ते काम या वाड्यामध्ये भगवान परमात्म्याने केलं आणि त्याचीच साक्ष देणार हा रांजण आहे. या रांजणाचं जर आपण विस्तृतता पाहिली तर हा जवळपास 21 फूट खोल आहे आणि जवळपास 7 बाय 7 असा हा विस्तीर्ण असा रांजण आहे. यामध्ये तुकाराम बीजेच्या दिवशी आज याची पूजा केली जाते आणि यामध्ये पाणी भरण्यास प्रारंभ होतो. साधारणपणे 3 दिवसामध्ये हा रांजण भरतो. परंतु जोपर्यंत भगवान परमात्मा एखाद्याच्या रूपामध्ये येऊन कावड टाकत नाही, पाणी टाकत नाही, तोपर्यंत हा रांजण भरत नाही अशी प्रचिती या ठिकाणी आपल्याला येते. मला हे सांगा की नाथषष्ठीची परंपरा काय वैशिष्ट्य आहे की ही नाथषष्ठी सुरुवात झालेली आहे कधीपासून? नाथषष्ठीची जर आपण सुरुवात पाहिली तर स्वतः नाथ महाराजांनी सुरू केलेला हा उत्सव आहे. म्हणजे नाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर याला नाथषष्ठी असं म्हणलं जाऊ लागलं. परंतु हा षष्टीचा उत्सव जर आपण पाहिला तर स्वतः नाथ महाराजांनी सुरू केलेला आहे. फाल्गुन वद्य षष्ठी हा नाथ महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा दिवस आहे. या फाल्गुन वद्य षष्ठीला नाथ महाराजांच्या जीवनातले 5 महत्त्वाचे पर्व घडलेले आहेत. एक म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म या फाल्गुन वद्य षष्ठीला, दुसरं म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांची आणि नाथ महाराजांची भेट फाल्गुन वद्य षष्ठीला, जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेने भगवान दत्तात्रयांचं दर्शन नाथ महाराजांना याच फाल्गुन वद्य षष्ठीला झालं आणि याच फाल्गुन वद्य षष्ठीला जनार्दन स्वामी महाराजांनी समाधी घेतली. म्हणून आपल्या गुरुचा समाधी उत्सव म्हणून नाथ महाराजांनी हा षष्ठीचा उत्सव अगोदरच चालू केला होता आणि नंतर याच फाल्गुन वद्य षष्ठीला नाथ महाराजांनी समाधी घेतली. म्हणून हा नाथषष्ठीचा सोहळा हा नाथ महाराजांच्या भक्तांच्या दृष्टीने, सर्व वारकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मला सांगा, अवघ्या 5व्या वर्षी संत एकनाथ महाराज गुरुची भेट घेण्यासाठी दौलताबाद या ठिकाणी जनार्दन स्वामीची भेट घेण्यासाठी देखील गेले, असा देखील इतिहास सांगत आहे. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये नित्य पुराण सांगण्याकरता श्रीधर माधव नावाचे टीकाकार येत होते आणि नाथ महाराज श्रद्धेने पुराण श्रवण करायचे आणि त्यामधून नाथ महाराजांचा निश्चय झाला होता की जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूची भेट घेणं, सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मला सद्गुरू कुठे भेटतील, माझ्यासाठी योग्य श्रीगुरू कुठे भेटतील असे नाथ महाराज सगळ्यांना विचारायचे. आणि त्या ठिकाणी चरित्रामध्ये उल्लेख आल्याप्रमाणे ग्रामदैवत डोलेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाराधना करत असताना नाथ महाराजांना आकाशवाणीने सांगितलं की तुझ्या सद्गुरूचा शोध घेतोय, ते तुला देवगिरी किल्ल्यावर भेटतील आणि जनार्दन स्वामी महाराजांना तू गुरु करून घे. आणि अवघे 5 वर्षाचे
नाथ महाराज आई वडील अगोदरच निवर्तलेले होते, वारलेले होते आणि आजी आजोबा सांभाळत होते आणि आजी आजोबांना न सांगता नाथ महाराज हे देवगिरीकडे निघाले, पायी निघाले आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांनी जनार्दन स्वामी महाराजांना गुरु करून घेतलं. त्या ठिकाणी विस्तृत असा कथेचा भाग आहे. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामी महाराजांना त्या ठिकाणी गुरु केलं. हा जो काही आता जन्म उत्सव एक प्रकारचे पैठण शहरामध्ये चालणार आहे, हा किती दिवस चालतो? नाथ महाराजांचा हा समाधी सोहळ्याचा उत्सव, जलसमाधीचा हा उत्सव, हा प्रामुख्याने मुख्य 3 दिवसाचा उत्सव आहे. तसा हा तुकाराम बीजेपासून उत्सव चालू होतो ते नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. परंतु या उत्सवातले 3 प्रमुख दिवस असतात. ते म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी, फाल्गुन वद्य सप्तमी आणि अष्टमी असे 3 मुख्य दिवशी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये पहिली निर्याण दिंडी ही ठीक दुपारी 12 वाजता फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी निघते. गावातील मंदिरातून निघून समाधी मंदिरात दिंडी जाते. त्या ठिकाणी शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सप्तमीला नाथ महाराजांचा छबिना निघतो आणि अष्टमीच्या दिवशी काल्याची दिंडी निघते. काल्याची दिंडी गावातल्या मंदिरातून निघून समाधी मंदिरात जाते. त्या ठिकाणी अभंग आरती होते, कालाहंडी फोडली जाते आणि या समाधीची औपचारिकरित्या सांगता होते. नक्कीच आपण जर पाहिलं तर संत एकनाथ महाराज यांचा हाच तो वाडा आहे. याच ठिकाणी मात्र त्यांचा जन्म झाला आणि याच ठिकाणी मात्र त्यांचा जे काही समाधी घेतली होती त्या समाधीच्या दिवसापासूनच संत एकनाथ महाराजांची नाथसृष्टीला प्रारंभ झालेला आहे. अनेक वर्षाचा इतिहास मात्र हा आणि हा वारसा पैठण नगरीला आपल्याला पाहायला मिळते. अशी ही पैठण नगरी, ही पावन नगरी आता गेल्या आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता 8 दिवस हा उत्सव पैठण नगरमध्ये पाहायला भेटणार आणि त्यासाठी आपण जर पाहिलं तर 8 दिवस मात्र टाळ मृदुंगामध्ये ही पैठण नगरीमध्ये आपल्याला टाळ आणि मृदुंगच गाजलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण पैठण नगरी ही दुमदुमल्या जाणार आहे आणि प्रशासन देखील याची पूर्ण तयारीला लागलेली असेल. प्रशासन देखील मोठी तयारी या उत्सवासाठी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, ALS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.